हे आपलं जीवनमान किंवा ही आपली जीवनशैली यावरती समर्थ रामदासांच्या तत्वज्ञानाचा किती प्रभाव आहे? समर्थ रामदासांच्या जीवनाकडे बघूनच आम्ही जगणारे लोक. वा. समर्थांचं जीवन एक स्फुरण आहे की हा देश जर उभारायचा असेल आपल्याला रामायण वाचलं पाहिजे, आपल्याला महाभारत वाचलं पाहिजे. ते वाचलं पाहिजे म्हणजे ते आपल्याला हृदयात साठवलं पाहिजे. तसंच शिवछत्रपतींची जी परंपरा आहे देश देव धर्मासाठी जगण्याची आणि म्हणण्याची आणि म्हणण्यात आनंद मानणारी, वा. ती वाचली पाहिजे. रामदासांचा दासबोध खरे. म्हणजे राष्ट्रबोध आहे, वा वा. तो धर्मबोध आहे, तो आत्मबोध आहे. समर्थांचं अवघं जीवनच आपण पत्करल्याशिवाय हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदवी स्वराज्य या गोष्टींची उपासना पूर्ण करू शकत नाही. आम्ही रोज विष्णू घाटावरती 40-50 जण 55 जण पूर्ण अंगातले कपडे काढून 105 सूर्यनमस्कार. अरे बापरे. पण ही केवढी मोठी गोष्ट आहे की आज लोक 40 मध्ये म्हणतात की या वयात जमत नाही, 50 मध्ये म्हणतात या वयात जमत खाणं नाही. जमतंय, झोपणं जमतंय, हे का जमत नाही? खरंय खरंय जमलंच खरंय. पाहिजे. रामभक्ती आणि राष्ट्रभक्ती या एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत? नाही, एकाच नाण्याच्या दोन बाजू नाही यायच्या.